नमस्कार मित्रांनो, नाव माझं स्वरूप आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मित्राच्या कन्सेप्ट मराठी या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण मित्रांनो उत्तर अमेरिका या खंडाबद्दल आपण आज म्हणजे भौगोलिक माहिती आज आपण माहिती करून घेणार आहोत. भौगोलिक आज आपण सगळं उत्तर अमेरिका खंडाबद्दल सगळी माहिती आज आपण घेणार आहोत. तर आपल्याला उत्तर अमेरिका खंडाबद्दल जाणून घेण्याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे की जगामध्ये किती खंड असतात. 7 खंड असतात. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि राहिलेली आपली खालच्या साईडची अंटार्क्टिका. तर आपल्या प्रत्येक खंडामध्ये किती देश असतात तर उत्तर अमेरिकेत 23, दक्षिण अमेरिकेत किती 12, ऑस्ट्रेलिया 14, युरोप 51, आशिया आपली किती आशियामध्ये 50, आफ्रिकेत किती असतात 54 देश. तर उत्तर अमेरिकेत 23 देश असतात. तर त्यांबद्दल आपल्याला आज माहिती करून घ्यायची आहे. तर आता उत्तर अमेरिकेबद्दल आपल्याला एवढी तर माहिती झाली की म्हणजे त्याच्यामध्ये 23 कंट्रीज आहेत. तर आपल्याला म्हणजे आता बघायला गेलं तर त्याच्या बाजूचे आपल्याला महासागर पहिले बघून घेऊया आपण आणि त्यानंतर ना त्याच्या म्हणजे परत आपण त्याचा सगळा भौगोलिक विस्तार करून घेऊया. तर ही थोडीशी म्हणजे माहिती तुम्हाला मी थोडीशी सांगितली. तर आता आपलं उत्तर अमेरिका म्हणलं तर इकडे आपला असा आशिया खंड आहे. तर आशिया खंड आणि आपला उत्तर अमेरिका यांना काय म्हणतात वेगवेगळं करणारा बेरिंग समुद्र इथे आहे. थोडक्यात सांगतो मी सगळं. बेरिंग समुद्राच्या वरती इथे चुकची समुद्र आहे. चुकची समुद्र परत याच्या वरती गेलं तर इकडे असं म्हणजे इकडच्या साईडला इथे कॅरिबियन समुद्र. तर इथे असा कॅरिबियन समुद्र आहे. तर अजून इथे ह्या बाजूच्या म्हणजे ही जी गल्फ आहे म्हणजे असं ते म्हणतात ना खाडी टाईप, त्याला गल्फ ऑफ अलास्का म्हटलं जातं. गल्फ ऑफ अलास्का झालं की इथलं जे हे आहे म्हणजे इथली जी खाडी असणार आहे त्याला गल्फ ऑफ कॅलिफोर्निया म्हटलं जातं. आणि या बाजूचा जो खालचा समुद्र आहे त्याला पनामा समुद्र म्हणलं जातं. पेन आज उठत नाहीये काय माहिती. पनामा समुद्र हा खालचा आहे तो पनामा समुद्र आहे. आणि हा जो म्हणजे उत्तरेकडचा जो समुद्र आहे, एक मिनिट पेनला काय होतंय, उत्तरेकडचा जो हा समुद्र आहे याला ब्यूफोर्ट समुद्र म्हटलं जातं. ब्यूफोर्ट समुद्र झाला की इकडे हा जो आइसलँड आहे याला बफन आइसलँड. सगळं म्हणजे एक पेन आणि पेन्सिल घ्या, असा हा मॅप ड्रॉइंग करा आणि स्वतःच्या भाषेत जेवढं होईल तेवढं लिहायला घ्या. आणि ही जी आतली खाडी आहे जी आतली ही, एक मिनिट मी मार्कर चेंज करतो मित्रांनो. ही जी खाडी आहे तर हिला आपण काय म्हणतो, या ज्या आतल्या खाडीला हडसन खाडी आपण म्हणतो. हडसन खाडी. आणि परत मग तिकडनं झालं तर हा जो त्याच्या पूर्वेचा बाजू म्हणजे उत्तर अमेरिकेच्या पूर्वेचा जो समुद्र आहे त्याला आपण लॅब्राडोर समुद्र म्हणतो. तुम्हाला वन शॉट म्हणजे अख्ख्या उत्तर अमेरिकेचा संपूर्ण वन शॉट तुम्हाला म्हणजे भौगोलिक माहिती तुम्हाला भेटणार आहे. तर आणि ही जी आतली जी खाडी आहे तिला फंडीची खाडी म्हणतात. फंडी खाडी झाली की आपल्याला म्हणजे इथे कॅरिबियन समुद्र हा तुम्हाला मी आधी सांगितलेलाच आहे. आणि आपला म्हणजे म्हणायला गेलं तर इकडे असतो मेन आपला प्रशांत महासागर. म्हणजे पॅसिफिक. आणि इकडे असतो तो अटलांटिक महासागर. आणि इकडे वरती असतो तो आर्टिक, इकडच्या साईडला आर्टिक महासागर. तर हे म्हणजे तुम्हाला वन शॉट कळलं की म्हणजे अमेरिकेच्या आसपासचे जे समुद्र वगैरे आहेत ते कोणकोणते. इकडे प्रशांत, इकडे अटलांटिक. उत्तर अटलांटिक म्हणजे आपला उत्तरवाला, उत्तर अटलांटिक. परत मग इथे ब्यूफोर्ट समुद्र, इथं बेरिंग समुद्र, इथं चुकची समुद्र, इथे वरच्या बाजूला अलास्काच्या वरच्या साईडचा. हे तुम्हाला आता थोडंसं कळलं. तर आता अमेरिकेमध्ये टोटल म्हणजे उत्तर अमेरिकेमध्ये टोटल 23 देश आहेत. तर 23 देशांपैकी आपण म्हणजे फक्त आणि फक्त महत्वाचे देश बघूया. तर हा आहे पहिला आहे तो कॅनडा.
कॅनडा हा देश आहे. तर कॅनडा देशाची म्हणजे राजधानी सांगतो. कॅनडा देश म्हणजे असा देश आहे की ज्याला म्हणजे सर्वात जास्त जगामध्ये ज्याला समुद्र किनारा लाभलेला आहे तो हा कॅनडा देश. म्हणजे बघा याला किती मोठा समुद्र किनारा. ही जी लाईन आहे ही अख्खी कॅनडाचीच आहे. इथे एक छोटासा देश आहे. ही अख्खी कॅनडाचीच लाईन आहे. तर कॅनडाची लाईन आहे ती ओटावा. ओटावा. आणि दुसरं म्हणजे हे जगातलं सर्वात पॉवरफुल कंट्री आपण म्हणू शकतो तर ती आहे USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर युएसए ची सर्वांना काय वाटतं की युएसए ची राजधानी कोणती आहे तर ती आहे न्यूयॉर्क. न्यूयॉर्क हे सर्वात मोठं शहर आहे. पण युएसए ची जी राजधानी आहे ती वॉशिंग्टन DC. वॉशिंग्टन DC ही युएसए ची सर्वात मोठी राजधानी आहे. तर आता हे जे आहे याला मेक्सिको म्हणतात. मेक्सिको. आणि मेक्सिकोची राजधानी तुम्हाला माहिती असेल मेक्सिको सिटी. आणि आता हे तुम्ही छोटे छोटे बेट म्हणाल. आता या छोट्या छोट्या बेटांचा काही संबंध. तर हे एवढेसे छोटेसे आहेत पण यांनी एक वेळ अमेरिकेला म्हणजे काय म्हणत पराभूत करण्याचा नाव आहे. तर आपण आता म्हणतो या छोट्या छोट्या म्हणजे बेटांबद्दल. तर हे छोट्या देशांनी अमेरिकेला पराभूत करण्याचा प्रयत्न केलेला ते आहे ते हवाना. आणि त्यांची राजधानी आहे ती क्युबा. ही त्यांची राजधानी आहे. क्युबा का क्युबा असं काहीतरी म्हणते तिला. तर ती त्यांची राजधानी आहे. जर तुम्हाला हवाने आणि काय म्हणतात उत्तर अमेरिकेचं जर काय म्हणतात युद्ध किंवा संघर्ष जर ऐकायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी त्यांच्यावर पण एक व्हिडिओ बनवीन नक्कीच. तर मी आता हे सगळं खोडून टाकतो म्हणजे तुम्हाला कळलं असेल की अमेरिकेच्या भौगोलिक म्हणजे कुठे कुठे आहे अमेरिकेच्या मधनं कर्कवृत्त ज्याचं कर्कवृत्त तुम्हाला माहितीच असेल किती डिग्री असतं 23 डिग्री हाफ एवढं काय असतं कर्कवृत्त असतं ते अमेरिकेच्या मधून जातं. आणि अमेरिका बऱ्यापैकी पश्चिम उत्तर खंडामध्ये येते. तर आता मी हे सगळं खोडून टाकतो आणि तुम्हाला आता म्हणजे अमेरिकेमधल्या नद्या तलाव आणि अमेरिकेबद्दल अजून काय काय माहिती सांगतो. अमेरिकेमध्ये कोणते भौगोलिक वैशिष्ट्य किंवा इथली भौगोलिक संसाधने यांची मी थोडीशी माहिती सांगतो. तर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक पण करून टाका. तर आपण आता बघूया अमेरिकेमधल्या सर्वात महत्वाच्या नद्या. उत्तर अमेरिकेमधल्या सर्वात महत्वाच्या नद्या. मी इथे तुम्हाला एक मॅप देईन आणि इथे छोटंसं स्पष्टीकरण देईन. तर पहिली सर्वात मोठी नदी आहे ती मिसिसिपी नदी. मिसिसिपी नदी. तर या नदीबद्दल सांगायला गेलं तर ही उत्तर अमेरिका खंडातली सर्वात मोठी नदी. हिचा उगम USA मध्ये होतो. आणि ही या नदीच्या म्हणजे काय म्हणतात उपनद्या म्हणजे काय म्हणतात त्या म्हणजे तिला सहाय्यक नद्या तिला येऊन भेटणाऱ्या नद्या कोणत्या तर मिसौरी ही पण सर्वात मोठी नदी आहे अमेरिकेतली. मिसौरी नदी आणि ओटावा नदी. ओटावा का ओहियो नदी ओहियो. तर या अमेरिकेच्या म्हणजे सर्वात महत्वाच्या नदी आहेत. म्हणजे अशी मिसिसिपी अशी फ्लो झाली ना मग इकडनं अशी येते कोणती आपली मिसौरी येते. आणि या जेव्हा दोन्ही मिळतात तर त्यांच्या म्हणजे संगमाला त्यांच्या नंतर पुढे जाणाऱ्या अशा नदीला आपण मिसिसिपी मिसौरी नदी असं म्हणतो. तर ते राहू दे एवढं एक्सप्लेनेशन. तर पहिली सर्वात मोठी नदी मिसिसिपी आणि सर्वात प्रामुख्य म्हणजे नदी सर्वात तीच आहे. तर आता दुसरी नदी आहे ती रियो ग्रांडे नदी. तर या नदीबद्दल सांगायचं गेलं तर ही नदी अशी मेक्सिको इकडे खालच्या बाजूला आणि USA ची बॉर्डर आहे. तर एवढं हिचं छोटस म्हणजे काम म्हणजे महत्वाची नदी आहे ही सुद्धा. आणि तिसरी नदी आहे सेंट लॉरेन्स नदी. तर सेंट लॉरेन्स नदीचा उगम हा ऑटोरियो तलावामध्ये होतो. हे म्हणजे MCQ क्वेश्चन आहे. सेंट लॉरेन्स नदीचा कुठे उगम होतो ऑटोरियो तलाव. आणि हिचा मिसिसिपी नदीचा पण तुम्हाला जर विचारला उगम कुठे होतो तर तिचा इटास्का तलावामध्ये उगम होतो. विचारू शकतात काय बाबा त्यामुळे इटास्का तलाव त्यामुळे माहिती करून घ्या. हिचा उगम कुठे होतो मिसिसिपीचा इटास्का आणि सेंट लॉरेन्सचा ऑटोरियो तलाव. तर आता म्हणजे चौथी नदी आहे ती अलास्काची वरची अलास्का मधली. आणि तुम्हाला म्हणजे सांगायला गेलं तर सर्वात मेन म्हणजे अलास्का जो हा आहे आणि त्याची कॅनडा आहे आणि इथे आपला असा USA. तर अलास्का आहे ना तो USA पार्ट आहे आणि कॅनडा हा एक वेगळा देश आहे. आणि अलास्का जे आहे तो म्हणजे यांचा USA पार्ट आहे. आणि अलास्का हा रशियानं म्हणजे पहिल्या का दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला
रशियाने अलास्काला विकलेलं अमेरिकेला, आणि ही सर्वात म्हणजे जगातल्या सर्वात मोठ्या चुकांपैकी ही एक मोठी चूक मानली जाते. तर त्याच्याबद्दल जर डिस्कस करायचं असलं तर त्याच्यावर पण मी एक व्हिडिओ बनवून देईन. आणि चौथी नदी आहे ती याकून नदी, ही कुठे अलास्कामध्ये उगम पावते. अलास्का नाही, अलास्का. आताच पाचवी नदी आहे ती आपली हडसन नदी. तर आता हडसन नदी ही नदी म्हणजे एवढी पण मोठी नाही, पण हिचं म्हणजे काय म्हणजे मोठं म्हणजे काम काय, तर न्यूयॉर्क शहर आहे सर्वात मोठं शहर न्यूयॉर्क. तर हे या नदीच्या किनारी वसलेलं आहे. न्यूयॉर्क हे शहर हडसन नदीच्या किनारी वसलेलं आहे. हा सुद्धा एक एमसीक्यू पॉइंटला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि न्यूयॉर्क ही युएसएची म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाची म्हणजे ती काही राजधानी नाहीये. तर हे म्हणजे एक एमसीक्यू पॉइंट आहे, सर्वात मोठं शहर आहे. तर आता आपण नद्यांबद्दल पाहिलं तर आताच आपण नद्यांबद्दल पाहिलं, तर आता आपण पर्वतांबद्दल पाहूया. म्हणजे पर्वत म्हणजे अर्थातच डोंगररांगा. तर तुम्हाला माहिती असेल जगातली सर्वात मोठी पर्वतरांग कोणती, तर ती आहे अँडीज. आणि अँडीज कुठे आहे, दक्षिण अमेरिकेत. मग इथे उत्तर अमेरिकेत आपण उत्तर अमेरिकेचं बघतोय ना, उत्तर अमेरिकेत मग कोणती आहे, उत्तर अमेरिकेमध्ये रॉकी पर्वत ही म्हणजे उत्तर अमेरिकेतली सर्वात मोठी पर्वतरांग आहे, सर्वात लांब, सर्वात मोठी काही म्हणू शकतो. तर ही जी लांबी किती आहे, 4800 किमी काय याची लांबी आहे. परत ह्याच्याबद्दल ही म्हणजे कशामध्ये कोणकोणत्या देशांमध्ये, तर हे आहे, तर हे आहे कॅनडा, युएसए आणि मेक्सिको. या 3 देशांमध्ये ही पर्वतरांग गेलेली आहे. तर याच्यातलं म्हणजे या रॉकी पर्वतामधलं सर्वात उंच शिखर जर कोणतं असेल तर ते आहे माउंट अल्बर्ट आइन्स्टाईन नाही, माउंट अल्बर्ट उंच शिखर, सर्वोच्च शिखर कोणतं आहे, माउंट अल्बर्ट आहे. तर आपण आता हे बघितलं रॉकी पर्वत. दुसरा आपण बघूया मॅकेन्झी पर्वत. मॅकेन्झी पर्वत हा पर्वत आपल्या कॅनडामध्ये, याचा संपूर्ण विस्तार आहे तो कॅनडात आहे, म्हणजे युएसएच्या वरच्या साईडला कॅनडामध्ये याचा काय म्हणतात विस्तार आहे. तर तिसरा आपला म्हणजे पर्वत आहे ते कोस्ट पर्वत म्हणजे जे अमेरिकेच्या कोस्ट साईडला असतात किनाऱ्यावरचे, त्यांना आपण काय म्हणतो कोस्ट पर्वत. लक्षात ठेवा फक्त, हा म्हणजे एक पर्वताचा प्रकार आहे उत्तर अमेरिकेमध्ये. चौथा आपला आहे तो कास्टेड पर्वत. हा पण मेक्सिकोच्या वरच्या साईडला हा कास्टेड पर्वत आहे. तुम्हाला इथे मी साईडला एक मॅप देईन. पाचवा आपला पर्वत आहे तो सिएरा निवेदा. तर हा एक सर्वात महत्वाची पर्वतरांग आहे सिएरा निवेदा. ही एक सर्वात म्हणजे महत्वाची पर्वतरांग आहे. ही कुठे आहे, कॅलिफोर्नियामध्ये. तर आता अजून आपले एक म्हणजे लास्टला एक म्हणजे तो एवढा पण महत्वाचा पर्वत नाहीये, तो युएसएच्या पलीकडच्या साईडला एक आहे, तो म्हणजे 6वा आपण इथे लिहितो मी, ऍपलेचियन पर्वत. तुम्हाला इथे मी लास्ट शेजारी मॅप देईन. तर एवढे म्हणजे अमेरिकेमध्ये पर्वत आहे. तर यातला सर्वात महत्वाचं म्हणजे रॉकी पर्वत, यातलं सर्वोच्च शिखर माउंट एल्बर्ट, याची लांबी किती 4800 विचारलं तर याच्याबद्दल, आणि याचा विस्तार हा कॅनडा, युएसए आणि मेक्सिको या शहरांमध्ये होतो. तर दुसरा आहे मॅकेन्झी, जो आहे कॅनडामध्ये कोस्ट पर्वत, जे की असतात अमेरिकेच्या किनारी प्रदेशात. 6वा आहे ऍपलेचियन पर्वत, तो पण कॅनडाच्या पलीकडच्या साईडला आहे. आणि कास्टेड पर्वत हा म्हणजे मेक्सिकोच्या वरच्या साईडला. तुम्हाला इथे मी बाजूला मॅप देईनच. आणि सिएरा निवेदा कॅलिफोर्नियामध्ये, गल्फ ऑफ कॅलिफोर्निया अशी इकडे होती, तिथे आहे. अजून तर आता आपण म्हणजे दुसरा पॉइंट बघूया, तो म्हणजे तलावे किंवा सरोवरे आपण म्हणू शकतो त्यांना. तर अमेरिकेमध्ये म्हणजे प्रामुख्याने काय म्हणतात 5 तलाव आहेत. त्यांना आपण काय म्हणतो द ग्रेटेस्ट असं काहीतरी त्यांना म्हणतात. म्हणजे मला एवढं पण काय माहिती नाही. तर युएसएच्या अशा वरच्या साईडला असे 5 ते तिथे मी साईडला मॅप देईन. तर असे त्यांचं म्हणजे त्रिकूट आहे एक प्रकारे असे, आणि इथे असे 2 आहेत. तर अशी ती तलाव आहेत युएसएच्या इथे. तर ते म्हणजे त्यातलं सर्वात पहिलं हे इकडचं आहे ते सुपिरियर तलाव. तर या तलावाबद्दल थोडंसं सांगतो की हे कॅनडा आणि युएसएच्या बॉर्डरवर आहे. आणि ह्या तलावामध्ये हे सर्वात लक्षात ठेवा, हे जगातलं सर्वात मोठं गोड्या पाण्याचं तलाव आहे सुपिरियर तलाव. आणि जे दुसरं आहे ते म्हणजे मिशिगन, जे की पूर्णपणे युएसए मध्ये येतं. तिसरं आहे ते म्हणजे ह्युरी हेवाना,
तुम्हाला परीक्षेत कसं विचारतील म्हणजे यांचा पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत यांचा एक म्हणजे काय म्हणते क्रमाने लिहा असं पण एक क्वेश्चन विचारतील झुरिच. आणि परत इकडच्या बाजूचा जो आहे त्या तलाव म्हणतात आपला इरी तलाव. हा म्हणजे इकडे दोन जे आहेत युएसएच्या खालच्या साईडला तो आहे इरी, आणि हितला वाला जो आहे तर त्याला म्हणतात ऑटोरिओ तलाव. पूर्वेला आहे, सर्वात पूर्वेला हा तलाव आहे ऑटोरिओ, आणि सर्वात पश्चिमेला सुपिरियर तलाव, सर्वात महत्वाचा ऑटोरिओ. तर असे हे तलाव आहेत याच्यामधले अमेरिकेमधले. तर आता अजून पण अमेरिकेमध्ये तलाव आहेत ते म्हणजे जे की अलास्का आणि कॅनडाच्या साईडला जे आहेत ते तलाव. तर म्हणजे ते अर्धे निम्मे तर कॅनडातलेच आहेत. तर आपण कॅनडातले बघूया. 6वा आपण घेऊया ग्रेट बियर तलाव. ग्रेट बियर तलाव तर हे कुठं आहे कॅनडा. तुम्हाला इथे मी बाजूला मॅप देईल. तर दुसरं आहे ग्रेट स्लेव्ह तलाव. तर हे सुद्धा कुठे आहे कॅनडात. फक्त नावं लक्षात ठेवा की कोणतं तलाव कोणत्या देशामध्ये आहे. दुसरं आहे ते विनिपेग तलाव, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यातलं सुपिरियर तलाव तो एक लक्षात ठेवा. बाकी हे एवढं विचारलं जाणार नाही तरी पण हे कॅनडामधले हे 3 तलाव आहेत हे लक्षात ठेवा. हे म्हणजे कॅनडामधले हे 3 तलाव आहेत यांच्याबद्दल ही माहिती होती. तर आता आपण तलाव बघितलं तर आता आपण मरुस्थळे बघूया, अमेरिकेतली मरुस्थळे. तर आता आपण तलावांची माहिती बघितली तर आता आपण बघूया मरुस्थळे. उत्तर अमेरिकेतील मरुस्थळे आपण आता बघूया. तर पहिलं मरुस्थळ आहे ते ग्रेट बेसिन. ग्रेट बेसिन कुठे आहे तर ते आहे रॉकी पर्वत. रॉकी पर्वतामध्ये हे ग्रेट बेसिन मध्ये मरुस्थळ येतं, आणि हे पूर्णपणे युएसएच्या बॉर्डरमध्ये आहे. ग्रेट बेसिन तलाव, आणि याच्यामध्ये ते ग्रेट कॅनियन वगैरे मस्त ती एक उत्तर अमेरिकेतली म्हणजे काय होते जागा आहे. तर दुसरं आहे ते मोहावे मरुस्थळ. हे कुठे आहे तर ते पण आहे युएसए मध्ये, पूर्णपणे युएसए मध्ये. तिसरं जे आहे ते सोनेरन. हे थोडस दक्षिणेच्या साईडला सोनेरन. हे कुठे आहे तर हे युएसए आणि मेक्सिको यांच्या बॉर्डर पाशी आहे. युएसए आणि मेक्सिको यांच्या बॉर्डरला सोनेरन मरुस्थळ आहे. तर चौथा आहे ते चिहुआहुआन. हे म्हणजे विचारलं जातं की कोणकोणती म्हणजे मरुस्थळे ही बॉर्डरवरती आहेत. तर यातलं सोनेरन तरी विचारलं जाऊ शकतं, नाही तर चिहुआहुआन हे सुद्धा एक मरुस्थळ आहे. हे सुद्धा कुठे युएसए आणि मेक्सिकोच्या बॉर्डरवरती आहे. तर ही झाली मरुस्थळे. तर आता आपण बघूया गवताळ प्रदेश. तर आता आपला लास्टचा पॉइंट राहिला तो आहे गवताळ प्रदेश. जर आतापर्यंत व्हिडिओला जर बघत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करू टाका. तर पहिला आहे तो प्रेयरी. हा गवताळ प्रदेश कुठे येतो तर हा युएसए आणि कॅनडामध्ये येतो. फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला म्हणजे कोणता गवताळ प्रदेश कुठे आहे किंवा कोणकोणते गवताळ प्रदेश आहेत. तर अमेरिकेमध्ये प्रामुख्याने 2च गवताळ प्रदेश आहेत. दुसरा आहे तो टुंड्रा. टुंड्राचं तुम्हाला माहिती असेल, टुंड्रा म्हणजे भारतात पण सापडतो, जगातल्या विविध देशांमध्ये सापडतो, दक्षिण अमेरिकेमधल्या ब्राझीलमध्ये पण सापडतो. आणि ट्रुंडा म्हणजे गवताळ प्रदेश हा कुठे आहे ग्रीनलँड, अमेरिकेच्या साईडला ग्रीनलँड आणि तिथे. आणि गवताळ प्रदेश टुंड्रा म्हणायला गेलं तर रशियाच्या वरच्या बाजूला इकडे ग्रीनलँडला, इकडे युरोपातील काही देश, इकडे खालचं ब्राझील, इकडे खूप सारे देशांमध्ये टुंड्रा हे सापडतो. मी इथे बाजूला मॅप देईनच. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.